मुंबई उच्च न्यायालयानं मनोज जरांगे पाटलांना खडसावलं. आझाद मैदानामध्ये आंदोलनाला परवानगी नाकारली. खारघर इथं पर्यायी जागेबाबत सरकार निर्णय घेऊ शकतं. नियमाला धरून कायद्याच्या सगळ्या नियमात राहून आम्ही आमरण उपोषण 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आझाद मैदानावरती करणार आहे. कोर्टाच्या मनाईनंतर सुद्धा मनोज जरांगे पाटील हे मुंबईला जाण्यावर ठाम. सरकारनं आडमोठेपणा करू नये, जरांगेंचा इशारा. जरांगेला आता आंदोलन तिथं करता येणार नाही. मनोज जरांगे कायद्यापेक्षा मोठे नाही. जरांगेंना जनतेला वेठीस धरू देणार नाही. गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर हल्लाबोल. कायद्यापेक्षा जरांगा मोठा नाही. जरांगेला आता आंदोलन तिथं करता येणार नाही. फडणवीसांनी दिलेलं 16% आरक्षण मवियानं घालवलं. मराठा उपसमितीच्या बैठकीनंतर विखे पाटलांची टीका. तर जरांगेंच्या मागण्यांवर चर्चा झाली आहे. आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असल्याचीही माहिती. कॅबिनेटनंतर शिवसेनेच्या मंत्र्यांची वेगळी बैठक. माध्यमांसमोर वक्तव्य करण्यास सेनेच्या मंत्र्यांना शिंदेंनी मनाई केल्याची सूत्रांची माहिती. कळंब तालुक्यातील मोहा गावात गावकरी आणि पारधी समाजात वाद, दगडफेक आणि तुफान हाणामारीमध्ये 5 पोलीस कर्मचाऱ्यांसह 5 गावकरी गंभीर जखमी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 29 आणि 30 तारखेला मुंबई दौऱ्यावर. मुंबईतील लालबागचा राजा आणि इतर गणपतींचं घेणार दर्शन. फेटा बांधण्यात पटाईत असलेल्या नाशिकच्या अब्दुल सय्यदच्या दुकानात गणेश भक्तांची गर्दी. लाडक्या बाप्पाच्या मूर्तीला आकर्षक फेटा बांधून घेण्याकडे गणेश भक्तांचा ओढा. राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम. दादरमध्ये भक्तांची खरेदीसाठी गर्दी. नागपुरातही बाजारपेठा सजल्या. आणि पुण्यात गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टनं भव्य पद्मनाभ मंदिर साकारलं. मुंबई हायकोर्टानं जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. जरांगेंना नवी मुंबईमधील खारघरमध्ये आंदोलन करण्याची मुभा मुंबई हायकोर्टानं दिली आहे. मुंबई हायकोर्टानं परवानगी नाकारल्यानंतरही 29 तारखेला आझाद मैदानावर उपोषण करण्यावर मनोज जरांगे ठाम आहेत. उद्या सकाळी आंतरवालीमधून मुंबईसाठी निघणार असल्याचं जरांगेंनी सांगितलंय. तर हे सरकारचं षडयंत्र असल्याचा आरोपही जरांगेंनी केला. जरांगे कायद्यापेक्षा मोठे नसल्याचं वक्तव्य वकील सदावर्तेंनी केलंय. तर जनतेला वेठीस धरू देणार नसल्याचा इशाराही सदावर्तेंनी जरांगेंना दिला. सरकारकडून शिंदे समितीला 6 महिन्यांची मुदतवाढ दिल्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली आहे. मराठा उपसमितीच्या बैठकीनंतर त्यांनी ही घोषणा केली. तर फडणवीसांनी 16% दिलेलं आरक्षण मवियानं घालवल्याचं ते म्हणाले. पावसाळ्यासह गणेशोत्सव असल्यानं जरांगेंनी आंदोलन स्थगित करण्याची विनंती विखे पाटलांनी जरांगेंना केली आहे. तर काही गोष्टी कायद्याच्या कचाट्यात अडकल्याचं ते म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीसांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र साबळे आणि जरांगेंमध्ये चर्चा झाली. गणपतीमुळे आंदोलन पुढे ढकलण्याची साबळेंनी जरांगेंना विनंती केली. आंदोलनाच्या माध्यमातून दंगल घडवणं हा जरांगेंचा उद्देश असल्याचा आरोप लक्ष्मण हाकेंनी केला. गेल्या 1.5 वर्षापासून त्यांनी हेच केलंय. तर त्या 28.5 किलोला उचला असं म्हणत ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी जरांगेंवर हल्लाबोल केला. मी अपशब्द वापरले नसून बोलीभाषेमध्ये बोललो होतो. विनाकारण वाद पेटवला जात असल्याचं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय. मात्र मी तो शब्दही मागे घेतला. मुख्यमंत्र्यांच्या मातोश्रींविरोधातील वक्तव्यावरून जरांगेंनी स्पष्टीकरण दिलं. भाजपमध्ये गेलेल्या संग्राम थोपटे यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. राजगड सहकारी साखर कारखान्याला
खेळत्या भांडवलाच्या कर्जाची हमी सरकार देणार असल्याची माहिती आहे. शिवसेना नेते आणि तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. शिवाजी सावंत यांच्या निर्णयामुळे सोलापुरात पालिका निवडणुकीपूर्वी शिवसेनेला मोठा धक्का मानला जातोय. भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्यात आले आहे. संजय सावकारे यांना काढून पंकज भोयारांना पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर सावकारेंची बुलढाण्याच्या सहपालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून कुठलीही नाराजी नसल्याचं स्पष्टीकरण सावकारेंनी दिलं. उलट भंडाऱ्याला जाणं येणं जमत नसल्यानं पालकमंत्रीपद नको म्हणून मीच मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती असं ते म्हणाले. शरद पवारांना सर्वांची नावं तोंडपाठ असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय. पण 107 आमदार निवडून देतो असं सांगणाऱ्या दोघांची नावं पवार विसरल्याचं म्हणत त्यांनी टीका केली. नांदेडच्या नायगावात वसंत चव्हाण यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी काँग्रेस नेत्यांसोबत अशोक चव्हाण यांनी स्टेज शेअर केला. यावेळी मंचावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार छत्रपती शाहू महाराज, माजी मंत्री अमित देशमुख आणि माजी मंत्री विश्वजित कदम यांची उपस्थिती होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सकाळपासून पावसानं हजेरी लावली आहे. यामुळे फेरी विक्रेत्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली. उद्या गणरायाचं आगमन होणार आहे. दरम्यान पावसामुळे गणेश भक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीनं गणेश मंडळांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आली आहे. भाविकांना सुरक्षित आणि आरोग्यदायी प्रसाद मिळवण्यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. स्वच्छता आणि सुरक्षेबाबत जागृत राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. चंद्रपूरमध्ये मनोज रांगेंविरोधात ओबीसी समाजानं आंदोलन केलं. भाजपच्या ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक जीवतोंडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. दरम्यान जोरदार घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली. अमरावतीच्या तहसील कार्यालयावर ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलं. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई देण्याची मागणी आंदोलकांनी केली. तर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजीही केली. भंडारा परसवाडा गावातील उपसरपंच खवास यांनी शासनाच्या जलनीतीविरोधात आंदोलन केलं. तहसील कार्यालयामध्ये भिकेचा कटोरा समोर धरून मला 1 रुपये द्या असं म्हणत त्यांनी आंदोलन केलं. अमरावती जिल्ह्यातील मोसरी गावच्या शेतशिवारात तब्बल 8 फूट लांबीचा मोठा अजगर निघाला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. दरम्यान सर्पमित्राच्या मदतीनं या अजगराचं रेस्क्यू करण्यात आलं. यानंतर पाहूयात पुढची बातमी. गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरा करण्यासाठी येवल्याच्या वडगाव इथं एका गोशाळेत गीर गाईच्या शेणापासून श्री गणेशाची मूर्ती साकारली जाते. या उपक्रमामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास टाळता येण्यास मदत होतीये. याशिवाय मूर्ती तयार करण्याच्या निमित्तानं ग्रामीण भागातील अनेक महिलांना रोजगारही मिळतोय. मी आता अशा ठिकाणी आलोय का ज्या ठिकाणी गीर गाईच्या शेण आणि गोमूत्रापासून फक्त गणरायाची मूर्तीच नव्हे तर इतर वस्तू देखील तयार केले जातात. आपण बघू शकतात का हा मोठा एक कार्यशाळा आहे. जवळपास 350 इथे गीर गाई आहे आणि गीर गाईचा जो शेण असतो किंवा गोमूत्र असतो त्याच्यापासून हे गणरायाच्या मूर्ती आणि इतर वस्तू तयार केले जातात आहे. काय उद्देश होता, किती गीर गाई आहे आणि त्याच्या फक्त गणरायाचीच मूर्ती तयार केली जाते का आणि आणखी काय काय इतर वस्तू तयार केले जातात, किती लोकांना रोजगार देण्यात आलेला आहे, गणरायाच्या मूर्तीसोबत इतर वस्तू कुठे विकल्या जातात हे जाणून घेऊया. माझ्यासोबत बोलण्यासाठी ताई आहेत आणि इतर जे कारागीर आहेत ते पण आहे. ताई, किती गाई आहे तुमच्याकडे आणि त्या कशामुळे तुम्हाला हे सुचलंय का? आमच्याकडे 350 गीर गाई आहेत. साधारण 6 ते 7 वर्ष झाली या गौशाळेची स्थापना झाली आणि जसं जसं या शेणाचं म्हणजे वेस्ट निघत होतं तर आम्हाला वाटलं की तसंही POP जे गणपती आपण बाजारात बघतो ते खूप पर्यावरणाला हानिकारक आहे. तर मग आमच्या डोक्यात हे उपक्रम असा म्हणजे आम्हाला आठवलं की आपण या शेणापासून गाईच्या शेणापासून आपण गणपती व इतर प्रोडक्ट्सही तयार करू शकतो जे पर्यावरणाला पण म्हणजे उपयोगी आहे. इतर वस्तू ज्या तयार केले जातात तर याला बाजारपेठ आहेत का? कुठे कुठे मागणी असते? याला राज्यामधून बरीच मागणी आहे, राज्याच्या बाहेर बी मागणी आहे. जशी पुणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, संभाजीनगर
यवतमाळ, अमरावती म्हणजे नाशिक सुद्धा आपलं भरपूर याला मागणी आहे. आमच्या जवळपास वर्षापासून हे काम चालू आहे. इथे आम्हाला योग्य प्रमाणात रोजगार मिळतो, म्हणजे आमच्या ज्या घरच्या सुविधा आहेत त्या योग्य प्रमाणात भागतात. इथे आम्ही 30 ते 40 महिला काम करतो. आता या गीर गाईचा जो खर्च आहे तो अफाट आहे, मोठा पैसा लागतो, कारण 400 गायी सांभाळणं काही सोपं नाहीये. त्याच्यामुळे आता राज्यभरातील नव्हे तर देशभरातील नागरिकांनी गोमातेचं सेवा करण्यासाठी या ठिकाणी येऊन जर गणरायाची मूर्ती घेतली किंवा इतर वस्तू घेतले तर त्यांच्याकडून गोमातेची सेवा पण होईल आणि त्यांचं संगोपन चांगल्या पद्धतीने करता येईल. बबू शेख, न्यूज 18 लोकमत, येवला. गणेशोत्सवाला अवघा एक दिवस उरलेला आहे. गणेश भक्तांची गणपतीच्या सजावटीचे साहित्य घेण्यासाठी बाजारात मोठी गर्दी होतीये. दादर मार्केटमध्ये गणपतीसाठी विविध आकर्षक असे मखर तोरणं पाहायला मिळत आहेत. विद्युत रोषणाई असलेले मखर ग्राहकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. हेच खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांकडून गर्दी केली जातीये. हे आपलं 1995 पासून आहे. हे आपलं 30वं वर्ष आहे. गणपतीच्या मकरांचं एक्झिबिशन आपलं इथे लागतं आणि आपल्याकडे वैशिष्ट्य आहे की आपल्याकडे मोराचा मकर आहे, आपल्याकडे वॉटरफॉल आहे आणि तो पण 4.5 फूट 4 फूट म्हणजे त्याच्यामध्ये 3-3.5 फूटची मूर्ती बसेल एवढा मकर मोठा आहे. आम्ही मखर खरेदी करण्यासाठी आलो आहे. आम्ही बोईसरवरून आलेलो आहे, तिकडे लांबून. एक्साइटमेंट खूप जास्त आहे. गणपती बाप्पांची आज आगमन होणार आहे, त्यासाठी एक्साइटमेंट खूपच आहे आणि गर्दी बघून तर अजूनच जास्त बरं वाटतंय. कारण खूप नवीन नवीन गोष्टी बघायला भेटत आहेत आणि खूप जास्त बरं वाटतंय की गणपती बाप्पा आता काही दिवसात आपल्या घरी आगमन होणार. तर सोलापुरातही गणेशोत्सवाची लगबग पाहायला मिळते. गणेशोत्सवासाठी बाजारपेठा सजल्यात. टिळक चौक, नवी पेठ, 7 रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरामध्ये भाविकांची खरेदीसाठी गर्दी होतीये. घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या मंडपासाठी रंगीबेरंगी लाईट्स, सजावटीची झाडं, कृत्रिम फुलं, पेपर डेकोरेशन इत्यादी वस्तूंना चांगली मागणी आहे. जिल्ह्यात जवळपास 5.5 लाख घरगुती गणरायाचं आगमन होणार आहे. अवघ्या 3 दिवसांवर येऊन ठेपलेला गणेश उत्सव राज्यात लगबग सुरू झालेली आहे आणि आपण सध्या सोलापूर शहराचा विचार करायला गेलो तर सोलापूर शहरात सध्या जे गणेश उत्सवानिमित्ताने जे खरेदी करण्यासाठी या ठिकाणी सोलापूरकर एकत्र आल्याचे चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. शहरात सह जिल्ह्यातील गणेश उत्सवाची लगबग आहे ती मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली आहे. बाजारपेठामध्ये उत्साही वातावरण निर्माण आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. गणेश मूर्तीच्या जे स्थापनेचे साहित्य असते ते खरेदी करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर महिला वर्ग असेल किंवा पुरुष वर्ग असेल या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. असं असलं तरी पर्यावरणपूरक मूर्तींना विशेष सोलापूर शहरात मागणी असल्याचं चित्र आपल्याला दिसत आहे. घरगुती असेल किंवा सार्वजनिक मंडळाच्या मंडपासाठी रंगबिरंगी लाईट्स असतील, सजावटीचे झाडे असतील, कृत्रिम फुले असतील किंवा पेपर डेकोरेशन असेल, थर्मोकॉल किंवा प्लॅस्टिकच्या वस्तूंना या ठिकाणी चांगली मागणी दिसते आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. त्यानंतर घेऊयात एक छोटासा ब्रेक.